नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, ग्रहांचं गोचर हे ग्रहमंडलामध्ये कंटिन्युअसली चालणारी प्रोसेस आहे. ते त्यांच्या गतीने गोचर करत असतात, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. त्यामध्ये काही वेळेला ग्रह वक्री, मार्गी, सरळ, स्तंभी असे होत असतात आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात असा त्यांचा हा गोचर ग्रह अखंड चालू आहे. त्यामध्ये आत्ता 11 ऑगस्टला बुद्ध महाराज ग्रहांचे काय म्हणू त्याला राजपुत्र म्हणतात त्याला. ते आता मार्गी होत आहेत. आपण गेले काही दिवस सगळेच जण एका विशिष्ट प्रकारच्या संभ्रमामध्ये होतो. म्हणजे बोलतोय काय, समोरचा समजतोय काय, बोललेलं ऐकायला जात नाही. नीट बोललो किंवा काही बोललो तरी तो समोरचा गैरसमज करून घेत होतो. मेसेज ज्या भाषेत जायला पाहिजे होता, भाषा म्हणजे लिहिलेली भाषा नाही, भावनेत. आपण म्हणतो ना, की मी काय सांगतोय, तू काय समजतोय राव? असं जे आपण बोलतो ना सहजपणे, ते म्हणजे आपला मेसेज पूर्णपणे त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हता. विचार करतो एक, ते समोरच्याला वाटतं काहीतरी वेगळं, त्यातून गैरसमज किंवा मग तुमचंही असंच चाललंय का? तुमचंही असंच झालंय का? तुम्ही पण असंच बोलताय का? असे जे संवाद आपले चालू होते गेले काही दिवस किंवा आणखीन एक सगळ्यात हा सगळ्यांच्या आत्ता गेले काही दिवसातला रुटीन लाईफ मधला आलेला अनुभव तुम्हाला असेल. जो आपण मोबाईल वापरत होतो ना, त्या मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड होणं, डिस्प्ले जाणं किंवा डाटा करप्ट होणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला बॅकअपच उडून जाणं. त्याचबरोबर सगळ्यात एक होतं तर नेटवर्कचा इश्यू. म्हणजे आवाज क्लिअर नसणे, कॉल ड्रॉप होणे किंवा आवाजामध्ये क्लॅरिटी नसणे. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आता त्यातून आपल्या सर्वांची, तुम्हा सर्वांची सुटका होणार आहे 11 ऑगस्ट नंतर. त्याचं कारण काय माहिती का? बुध महाराज वक्री होते. आता तुम्ही म्हणाल, की बुध महाराज वक्री आणि ह्याचा काय संबंध? तर संवादाचे कारक, मग तो तुमचा लिखित स्वरूपाचा संवाद असेल, मेसेज असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, टेलिफोन कॉल असेल, WhatsApp कॉल असेल, कुठल्याही प्रकारचं जे काही मेल करत असाल तुम्ही, पूर्वी पत्र पाठवली जायची पत्र, ते संवाद लेखन होतं, ते सर्वपणे बुध महाराजांच्या अखत्यारीत येतं. त्याला बुध महाराज कारक आहेत. त्यामध्ये बुद्धी, संवाद, कम्युनिकेशन, लेखन, प्रवास, छोटे प्रवास, व्यवहार आणि मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा ते आणि माहिती म्हणजे आपण ज्याला आय-टी म्हणतो, ते आय-टी यांचं सगळ्यांचं कारकत्व हे बुध महाराजांकडे आहे. आणि जेव्हा हे बुध महाराज स्वतः वक्री होते, तेव्हा सगळं काही मिसकम्युनिकेशन होऊ लागलं होतं. बुध वक्री असताना मुख्यत्वेपणे काय झालं? तर संभाषणात गोंधळ, चुकीची कागदपत्र, ईमेल चुकीच्या ॲड्रेसवर जाणं किंवा ईमेलचा ॲड्रेस चुकणं, डेटाच गायब होणं, ऑनलाईन क्लासेस जे घेत होते त्यांच्या ऑनलाईन क्लासमध्ये काही गडबड होणं, सोशल मीडियावरती गैरसमज पसरणं. सॉरी, प्रवास एकतर उशिरा सुरू होणं किंवा प्रवासामध्ये उशीर होणं किंवा रद्द होणं. बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू झाले होते, पण इंटरव्ह्यू नंतर उत्तरं येत नव्हती. एकंदरीतच सगळ्या बाजूनी जिथे-जिथे कम्युनिकेशन होऊ तिथे गोंधळाचा कारभार चालू होता. पण आता यातून सुटका होणार आहे सगळ्यांची. 11 ऑगस्टला हे बुध महाराज कर्क राशीत मार्गी होत आहेत. बुध मार्गी झाल्यानंतर काय मिळेल? तर संवादामध्ये पुन्हा एकदा स्पष्टता येईल. अडकलेले व्यवहार, कागदपत्रांचे व्यवहार किंवा जे मेसेज तुम्ही पाठवले होते त्याची क्लॅरिटी येईल. ते व्यवहार मार्गी लागतील. ऑफर्स, कॉल्स, मेसेजेस योग्य त्या जागी पोहोचतील, योग्य त्या लोकांकडून मिळतील. इंटरव्ह्यू जे दिले होते त्याचे रिप्लाय मिळतील. कामाची गती पुन्हा पूर्ववत होईल. गैरसमज जे काही झाले होते किंवा होत होते ते दूर होण्यास सुरुवात होईल आणि विचारांना स्पष्ट दिशा मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं होईल. बुध म्हणजे फक्त बुद्धी नाहीये, तर व्यवस्थित विचारांची एक संतुलित, एक सक्षम किंवा आपण म्हणतो ना वेल डायरेक्टेड, वेल गाइडेड अशी ती दिशा आहे. बुध म्हणजे निव्वळ संवाद नाही, तर मनाच्या लाटा स्थिर करणारा केंद्रबिंदू देखील आहे. मित्रांनो, आपला हा जीवन म्हणजेच एक संवाद आहे. आपण समाजप्रिय प्राणी आहोत. समाजात एकजुटीने राहतो, एक ठिकाणी राहतो, एक गठ्ठ्याने राहतो. त्यामुळं जीवनाच्या आपल्या मुख्य भाग म्हणजे संवाद आहे. मग त्यामध्ये पर्सन टू पर्सन आहेत, मॅन टू मॅन रिलेशन्स आहेत, व्यवहार आहेत, करिअर आहे, निर्णय आहे.
हे सगळं जे काही आहे ना, ते आपलं संवादावरती चालतं आणि बुध जेव्हा वक्री असतो, तेव्हा अ, मुख्यत्वे करून गोंधळच होतो किंवा गोंधळाला कारणीभूत अशी परिस्थिती निर्माण होते. मग आपण म्हणतो माणसं कितीतरी कामं टाळतात किंवा कितीतरी कामं पुढे ढकलली जातात किंवा चुकीची होतात. पण काय आहे ना, नशीबच आपल्या सगळ्यांचं असं आहे ना, ग्रह वक्री होऊ द्यात, मार्गी होऊ द्यात, ते आपलेच असतात. आपल्याकरताच आपल्यावरतीच त्यांचा प्रभाव पडत असतो. कसलेही असले तरी. वक्री, मार्गी, स्तंभी, गोचरी, गतिने, अतिचारी कशी आणि ते आपल्याला थांबवायला नाही, तर काहीतरी शिकवायला येत असतात. लक्षात ठेवा, मी आधी शनीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे, की जेव्हा कुठलाही ग्रह वक्री असतो, तेव्हा तो आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो, शिकवणूक देत असतो. त्यातून आपल्याला धडा घ्यायचा असतो. तर चला मित्रांनो, आता या सर्वातून आपली सुटका होणार आहे. संवादाची नवे पाणी उघडूयात. अडकलेली कामं पुन्हा सुरू करूयात. गैरसमज जे झालते आपले एकमेकांमधले, ते मिटवून टाकूयात आणि चुकांमधून शिकून पुन्हा एकदा पुनश्च हरिओम म्हणायला सुरुवात करूयात. कारण चेंज इज कॉन्स्टंट. बदल हे शाश्वत आहे. माणूस जेव्हा समजून घेतो, तेव्हा अर्थाने ग्रह देखील साथ देतात, सोबतीला असतात. यामध्ये एकच लक्षात ठेवा, बुध मार्गी होतोय म्हणजे विचारांची स्पष्टता, शब्द एकदम स्वच्छ आणि जीवन पुन्हा प्रवाही होणं आहे. संवादातील गोंधळ, बुध वक्रीचे परिणाम, बुध मार्गी होत आहेत, हे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी किंवा रिव्हॉल्युशन किंवा पुनश्च हरिओम म्हणायची वेळ आहे. सांगायचं म्हणजे कसं, तर 11 ऑगस्टला बुध कर्क राशीत मार्गी होतो. ते जवळपास तिथं 30 ऑगस्ट पर्यंत तिथेच गोचर भ्रमण करणार आहे. बुध हा बुद्धी, संवाद, व्यापार, शिक्षण, दस्तऐवज, विश्लेषण, गणित, संपर्क, प्रवास, इलेक्ट्रॉनिक माध्यम, आय-टी या गोष्टींचा कारक आहे. आणि कर्क रास चंद्राच्या अ, स्वामित्वाखाली असलेली रास आहे. त्यामुळे भावनिक, संवेदनाशील, घरगुती गोष्टींचा कारभार असणारी रास आहे. बुध महाराज इथे थोडेसे भावनिक होतात. परंतु संवाद, घरगुती योजना, शिक्षण, वास्तू, प्रॉपर्टी या विषयात ते यश देतात. कारण कर्केतला बुध आहे. जेव्हा इथे कर्क राशीमध्ये मार्गी होतील आणि 30 ऑगस्ट पर्यंत याच काळात राहतील, त्यावेळेला वाणी, व्यापार, संवाद, बुद्धी ही आपली एक विशिष्ट प्रकारची गती, जी आपण म्हणतो ना वेल गाइडेड असेल. बुध ग्रहाच्या या बदलामुळे 12 राशींवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. काही राशींसाठी शुभ, तर काही राशींसाठी संमिश्र अशा स्वरूपाचे परिणाम होतील. ज्या राशींवरती सकारात्मक परिणाम होणार आहेत त्या पाहूयात. मेष राशी करता हे बुधाचं मार्गी होणे तुमच्यासाठी शुभ असेल. तुमच्या कामात यश मिळेल, व्यापारात प्रगती होईल. मिथुन राशीच्या लोकांना धन कमवण्याची अनेक सुसंधी प्राप्त होतील. कुटुंबाकडे जास्त लक्ष द्या. नोकरीतील बदलामुळे मन आनंदी राहील. वृषभ राशीला धन लाभ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. जीवनामध्ये सुख सुविधा वाढतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कन्या राशी तुमच्या मनातील ज्या तुम्ही इच्छा योजलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला जातील. कारण कर्क राशी जी आहे ती तुमच्या लाभस्थानात पडते, इच्छापूर्तीच्या स्थानात पडते. परंतु तुम्हाला मेहनती करावी लागेल आणि मगच मेहनतीनंतर तुम्हाला फळ मिळेल. जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. धनुराशी अचानक धन लाभाचे योग आहे. कुटुंबाकडून साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या नोकरदारांना पगारवाढीची शक्यता आहे. कुंभ राशीला म्हणाल तर वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. काही राशींना मी म्हणालो तसे संमिश्र किंवा नकारात्मक आहे. सिंह राशी व्यापारात नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय तुम्हाला विचारपूर्वकच घ्यावे लागतील किंवा प्रॉपर सल्लागारांचा सल्ला घेऊन नंतर करावं लागेल. आता पाहूयात आपण पुढे 12च्या 12 राशींना याचा कसा परिणाम मिळतोय ते. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात हे मार्गी आणि गोचर भ्रमण होणार आहे. त्यामुळे घर, स्थावर, माता, मनःशांती, चारचाकी वाहन यामध्ये सुख, यामध्ये तुम्ही काही डील करत इच्छित असाल तर त्यामध्ये यश मिळेल. घरगुती कामं मार्गी लागणे, घरामध्ये जे काही तुमच्या आत्ताच्या काळामध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन होत होतं किंवा त्यामुळे गैरसमज पसरत होते,
तर ती दुरून गृहसौख्यामध्ये वाढ होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आईच्या तब्येतीत आता सुधारणा होईल. आणि जे वर्क फ्रॉम होमचा प्रयत्न करत होते, यश मिळत नव्हतं, त्यांना आता वर्क फ्रॉम होमचा लाभ मिळेल. लाभ म्हणाल तर मी आधी सांगितलं तसं वास्तू, गृहसौख्य, माता संबंधित तुमच्या ज्या काही योजना होत्या त्या मार्गी लागतील. जे कोणी नवीन वाहन खरेदी इच्छित होते, ते नवीन वाहनाचा त्यांना लाभ पदरात पडू शकेल. खरं सांगायला गेलं तर मेष राशीच्या जातकांसाठी, लोकांसाठी हे गोचर भ्रमण जे आहे कर्क राशीतलं, ते खूप शुभ या स्वरूपाचं आहे. तुमच्या कामामध्ये यश मिळेल, व्यापार, नोकरीमध्ये प्रगती होईल, कौटुंबिक संबंधांमध्ये सुधारणा होईल. जे काही गैरसमज झाले होते ते गैरसमज दूर होतील आणि तुम्ही आपल्या कुटुंबासोबतच जास्तीत जास्त वेळ घालवाल. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून एक गोचर भ्रमण होते, जे धैर्य, पराक्रम, छोटे बंधू-भगिनी, छोटे प्रवास आणि तुमचं कम्युनिकेशन, संवाद जो तुम्ही करता ते, त्या स्थानातून होत आहे. त्यामुळे छोट्या अंतराचे प्रवास, लेखन, बोलणं, कम्युनिकेशन यामध्ये तुम्हाला यश मिळेल किंवा बोलण्याद्वारे किंवा छोट्या प्रवासाद्वारे तुमची यशाची दारं उघडली जातील. धाकट्या बहीण-भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. जे प्रमोशन करता प्रयत्न करत होते, त्यांच्या प्रमोशनसाठी नक्की त्यांना यश मिळेल. लाभ म्हणाल तर जे मीडिया, मार्केटिंग, लेखन, बोलणं किंवा सेल्स, मार्केटिंग या फील्डमध्ये जी मंडळी त्यांना भलते लाभ पदरात पडतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोष्ट प्रमाण तसं सकारात्मक आणि नकारात्मक असं संमिश्र परिणाम देणार आहे. अचानक धनलाभ होणं, रखडलेली कामे मार्गी लागणं किंवा पूर्ण होणं आणि जीवनामध्ये सुख सुविधा ची वाढ होणं. मिथुन राशी. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानामध्ये गोचर भ्रमण होते. द्वितीय स्थान आपली वाणी, बोलणं, संचित धन, धनस्थान आपण आहे हे. पैसा आहे, कुटुंब, खानदान आणि तुमची जी स्वतःची मूल्य आहेत, ती मूल्य हे या द्वितीय स्थानातून बघितलं जातं. त्यामुळे बोलण्यामध्ये एक प्रकारची सौम्यता येणं, मधुरता येणं, आपण म्हणतो ना वाणी फार गोड आहे, रसाळ आहे, मथाळ आहे, ते होणं. आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. कुटुंबामध्ये, खानदानामध्ये तुमचे जर का काही वादविवाद असतील, तर ते चर्चेनंतर किंवा योग्य त्या संवादानंतर मिटतील. लाभ म्हणाल तर कम्युनिकेशन, फायनान्स, शिक्षण या क्षेत्रात यश मिळेल किंवा संचित धन अ, साठण्यामध्ये तुमची वाढ होईल. जे आपण म्हणतो ना सेव्हिंग भर पडत नव्हती, ते आता सेव्हिंग व्हायला सुरुवात होईल. धन कमवण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही कुटुंबाकडे जास्त लक्ष द्या. नोकरीमध्ये बदल होण्याची किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही विशेष करून आनंदी राहाल. कर्क राशी. कर्क राशी स्वराशीतच तुमच्या राशीतच एक गोष्ट प्रमाण करत आहे. स्वराशीत म्हणजे काय बघितलं जातं आपल्याकडून, तर आपली स्वतःची पर्सनॅलिटी, तुमचा वैयक्तिक ऑरा कसा आहे, तुमचे निर्णय कसे आहेत, तुमचं करिअरमध्ये तुम्ही कसे प्रेझेंट करता स्वतःला किंवा ओव्हरऑलच लाईफमध्ये तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंटेबल राहताय ते बघितलं जातं. त्यामुळं आत्मविश्वास वाढणं, विचार स्पष्ट होणं, संवाद सुधारणं आणि निर्णय क्षमता वाढणं ह्या गोष्टी घडतील. वैयक्तिक जर का काही तुम्ही कामं करू इच्छित असाल तर त्यात यश मिळेल. लाभ म्हणाल तर तुम्हाला करिअरच्या आघाडीवरती किंवा पर्सनल रिलेशनशिप्स वरती तुम्हाला संबंध सुधारलेले दिसतील. मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचं हे गोचर भ्रमण मार्गी होणं आणि पुढे गोचर होणं हे चांगले आहे, शुभ आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बरेचसे तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील किंवा त्याची चांगली फळं मिळतील. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या व्यय स्थानामध्ये गोचर भ्रमण होते. व्यय स्थानातून काय बघतो आपण? खर्च, व्यय, परदेश प्रवास, अडथळे, अ, आपली काही स्वप्न असतात ती बघतो किंवा हॉस्पिटलायझेशन बघतो. बरोबर आहे ना? तर ते अनावश्यक खर्च वाढू शकतात. परदेशाशी संबंधित जी काही कामं असतील तुमची, कारण परदेश प्रवास बघितला जातो, परदेश व्यवहार बघितला जातो व्ययस्थानातून. त्यामुळे परदेशी संबंधित कामामध्ये तुम्हाला चालना मिळेल. जे आपण काय म्हणतो ना, जे ध्यानधारणा करू इच्छितात किंवा ज्यांना मेडिटेशन करायचंय, स्पिरिच्युअल लाईफमध्ये काही ग्रोथ करायची, तर तिथे तुम्हाला प्रगती आढळून येईल. सावधानता काय बाळगावी, तर हे गुप्त शत्रूंचं देखील स्थान आहे. त्यामुळे गुप्त शत्रूंमध्ये वाढ होईल, त्यांच्या कारवाया वाढू शकतील आणि तुमचे काही निर्णय हे गोंधळलेले असतील. लाभ म्हणाल तर तुम्हाला परदेशी शिक्षण, परदेशी जॉब जे कोणी प्रयत्न करतायत ना, त्यांना यश मिळेल. ध्यान धारणा, संशोधन करणारे, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत ना, त्यांना यामध्ये यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांनाच ह्या काळामध्ये थोडीशी जरा सावधानता बाळगावी लागेल. व्यापारामध्ये नुकसान होऊ नये
किंवा ते नुकसान टाळण्यासाठी काही विचारपूर्वकच निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. आर्थिक व्यवहारामध्ये अधिक सतर्क राहावं लागेल आणि अनावश्यक खर्चाला फाटा द्यावा लागेल. अनावश्यक खर्च जितके तुम्हाला टाळता येतील, ते तुमच्याकरता लाभकारक राहील. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या लाभ भावात हे गोचर भ्रमण होत आहे. ला लाभ भावातनं काय बघतो आपण? लाभ, इच्छापूर्ती, पैशांचं पण देखील स्थान आहे. मित्रमंडळी, मोठे बंधू-भगिनी यांचं स्थान आहे. त्यामुळं नवे नेटवर्क इस्टॅब्लिश होणं, नवे नेटवर्क उभारले जाणं, मित्रांकडून मदत मिळणं, आर्थिक लाभ पदरात पडणं, नवनवीन कल्पना सुचून त्या तुम्ही इम्प्लिमेंट करणं किंवा त्याच्यावरती काम करायला सुरुवात करणं. सोशल मीडिया, ऑनलाईन या कामात जे काम करतात त्यांना प्रगती मिळेल. लाभ म्हणाल तर मी मगाशी म्हणालो तसं, लाभाच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील आणि तुमचे ते लाभ पूर्ण होतील, पदरात पडतील. तुम्ही ज्या काही मनात आखलेल्या, योजलेल्या योजना होत्या त्या पूर्ण होतील. नवनवीन कनेक्शन इस्टॅब्लिश होतील. नवनवीन मित्रांमध्ये भर पडेल. मग किंवा आपण म्हणतो ना, मित्रांचा पसारा वाढलाय. मित्रांचा हे वाढलेला आहे तुमचा अ, म काय म्हणतो ना आपण मित्रांचं सर्कल, फ्रेंड सर्कल एक्सपांड झालेलं आहे, ते म्हणतो. तसं पाहायला गेलं तर मे कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर भ्रमण जरा खूप फलदायी या स्वरूपाचं आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणं, तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणं. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. त्यांना अभ्यासात यश मिळेल. जे नोकरी बघायचा प्रयत्न करतायत, नोकरी शोधणारे जे आहेत, त्यांना नोकरीमध्ये किंवा आपण काय म्हणतो ना त्यांना नोकरी लागण्याची शक्यता आहे. पुढची राशी तूळ राशी. तूळ राशीच्या दशम स्थानातून, कर्मस्थानातून, करिअर स्थानातून, समाजातील तुमचं जे स्थान आहे ते किंवा वडिलांच्या स्थानातून आणि जबाबदारीच्या स्थानातून हे गोचरभ्रमण होते. त्यामुळे उच्चाधिकारी यांच्याशी चर्चा घडणं किंवा त्या चर्चेतून काही लाभप्रद गोष्टी घडणं, या गोष्टी घडतील. कामामध्ये तुम्हाला नाव मिळेल. प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या किंवा आपण काय म्हणतो त्याला ना जॉब बदल किंवा ज्यांनी जॉब बदलले त्यांना त्या जॉबमध्ये इस्टॅब्लिश होण्याकरता हा कालावधी अतिशय उपकारक आहे. प्रोफेशनल लाईफ, पब्लिक इमेज, सोशल इमेज मध्ये तुमच्या वाढ होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी हे तसं पाहायला गेलं तर थोडंसं संमिश्र म्हणता येईल असं फळ देणारं कालावधी आहे. परंतु कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. परंतु कर्माच्या ठिकाणीच बुध आहे. बुद्धीचा, संवादाचा पुरेपूर जर का तुम्ही योग्य त्या प्रकारे वापर केलात, तर त्या अडचणीवरती तुम्ही सहजपणे मात करू शकता. फक्त तुम्हाला मेहनत किंवा मेहनत थोडी जास्तीची करावी लागेल आणि त्यातूनच तुम्ही कामाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी येतात त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. आर्थिक स्थिती म्हणाल तर तशी थोडीशी सामान्य राहणार आहे. कारण नवमेष दशम स्थानातून आहे आणि व्यय देखील दशम स्थानातून आहे. त्यामुळं तसं तुम्हाला थोडंसं आर्थिक स्थिती म्हणाल तर सामान्य अशी राहणार आहे. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या नवम भावातून हे गोचर भ्रमण होते. नवम भावातून काय बघतो आपण? भाग्य, गुरु, धर्म, शिक्षण, उच्च शिक्षण, परदेश प्रवास हे बघतो. त्यामुळे उच्च शिक्षणात यश, प्रवास जे आहेत दूरचे प्रवास त्यामध्ये लाभ, धार्मिक काम जे कोणी करत असतील, धार्मिक कर्म जे कोणी कर्मकांड करत असेल त्यांना यश मिळेल. नवनवीन तांत्रिक ज्ञान जे कोणी आत्मसात करायचा प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल. लाभ म्हणाल तर नवे कोर्स जॉइन करणं, अध्यात्मामध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळणं, आध्यात्मिक गुरूंची गाठ भेट होणं, जे कोणी गुरुच्या शोधात होते त्यांना गुरु मिळणं, नवीन दिशा मिळणे किंवा आपण काय म्हणतो ना, एक प्रकारचं अ, तुम्हाला बऱ्याचदा आपण करतो ना, मेडिटेशन वगैरे करायचा प्रयत्न करतो, पण आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर ते कॉन्सन्ट्रेशन होण्याचा हा तुमच्याकरता अतिशय योग्य कालावधी आहे. एकूणातच काय तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर भ्रमण जे आहे ना, ते खूपच शुभ या स्वरूपाचं आहे. नशिबाची साथ मिळेल, धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. जे परदेश प्रवास करू इच्छितात त्यांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. पुढची राशी धनु राशी. धनु राशीच्या अष्टम भावातून हे गोचर भ्रमण होत आहे. त्यामुळे अचानक घटना, गुप्त ज्ञान, रिसर्च किंवा आपण म्हणतो ना बक्षीस पत्राने काही मिळणं गोष्टी, संपत्तीचा लाभ होणं किंवा लॉटरी, सट्टा, जुगार किंवा इन्सेंटिव्ह वगैरे मिळणं, या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. जे संशोधन करू इच्छितात किंवा गूढविद्येत ज्यांना रस आहे, त्यांना यश मिळेल. मनोबल मात्र थोडंसं कमी होऊ शकतं. तुम्हाला संयम कुठल्याही परिस्थितीत ठेवावाच लागेल. मानसिक स्वास्थ्यामध्ये लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. सावधानी काय बाळगावी या काळामध्ये? तर तुम्हाला मी म्हणालो तसं, की मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे.
तर मेडिटेशन करा, कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करा आणि गैरसमज कुठल्याही परिस्थितीत होणार नाही, कुणाच्याही बाबतीत याकडे लक्ष द्या. लाभ काय म्हणाल तर जे कोणी आर-एन-डी रिसर्चच्या क्षेत्रात किंवा गुप्त आणि रहस्यमय किंवा गूढ क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना अ, फायदे मिळतील. त्याचबरोबर अनपेक्षित लाभ देणारे देखील हे अ, गोचर भ्रमण तुमच्याकरता आहे. अचानकपणे काही प्रकारचे धनलाभ होऊ शकतात. कुटुंबाकडून तुम्हाला साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ होणं, प्रमोशन होणं किंवा इन्सेंटिव्ह मिळणं या गोष्टी घडू शकतात. पुढची राशी मकर राशी. मकर राशीच्या सप्तम स्थानातून एक गोचर भ्रमण होत आहे. सप्तम स्थानातून वैवाहिक सुख, जोडीदार, विवाह, भागीदारी, सहकार्य, तुमचा डेलीचा इन्कम या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे जोडीदाराशी चर्चा, जोडीदाराबरोबर तुमचं जे काही हे म्हणतो ना आपण ते जोडीदाराबरोबर कम्युनिकेशन होणं किंवा जोडीदाराबरोबर जे काही गैरसमज झाले असतील, तर ते दूर होणं, यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जे कोणी मकर राशीचे जातक भागीदारी व्यवसाय करू इच्छितात, त्यांना भागीदारी व्यवसायामध्ये यश मिळेल, चालना मिळेल. जे कोणी विवाह इच्छुक आहेत, त्यांच्या विवाह निर्णयामध्ये स्पष्टता येईल. लाभ म्हणाल तर व्यावसायिक पातळीवरती किंवा डेलीच्या इन्कम वाढण्यामध्ये तुमचा लाभ होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या थोडी ती स्थिरता येईल. जे मिसकम्युनिकेशन होत होतं, ते मिसकम्युनिकेशन दूर होईल. आणि जे काही तुमचे करार तुम्ही वगैरे करता प्रोफेशनल लाईफमध्ये, व्यावसायिक पातळीवरती, ते करार तुम्हाला लाभप्रद ठरतील, फायद्याचे ठरतील. मकर राशीच्या लोकांनी या काळात थोडी आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनसाथी सोबतचे संबंध जितके सदृढ करता येतील, सुसंवादी ठेवता येतील तेवढे ठेवावेत. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा थोडा काळ कठीण आहे. परंतु योग्य ती पावलं उचलली, योग्य ती खबरदारी घेतली तर हा कालावधी सुद्धा तुमच्याकरता लाभप्रद ठरू शकतो. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या षष्ठ स्थानातून एक गोचर भ्रमण होते. षष्ठ स्थान म्हणजे काय? रोग, ऋण, रिपू, शत्रू, तुमचे डेलीचे जे तुम्ही सेवा करता, सेवाभाव, ते स्थान आहे. आणि कॉम्पिटिशन. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणं, ऋणातून मुक्ती होणं किंवा शत्रूंवरती मात करणं, या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतील. लाभ म्हणाल तर नोकरीसाठी ज्यांनी अप्लाय केलं आहे किंवा नोकरीसाठी ज्यांनी इंटरव्ह्यू दिले, परंतु काही कारणास्तव ऑफर लेटर येत नव्हत्या किंवा जॉइनिंगची डेट सांगितली जात नव्हती किंवा त्याविषयी काही क्लॅरिटी नव्हतं, ती क्लॅरिटी येईल. जे स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होऊ इच्छितात आणि दिल्यात किंवा देत आहेत, त्यांना त्यात यश मिळेल. कुंभ राशीसाठी एकूणातच हे गोचर भ्रमण तसं चांगलं, शुभ या सदराखाली मोडणारं आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा काही लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंमध्ये, रोगावरती तुम्ही विजय मिळवू शकाल आणि मुख्य म्हणजे आपण काय म्हणतो ना त्याला, की एक प्रकारचा तुमचा जो ऑरा आहे किंवा तुमचं जी कंडिशन आहे, फिजिकल कंडिशन, त्यामध्ये आता सुधारणा होण्याची शक्यता आहे. पुढची राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या पंचम स्थानातून एक गोचर निर्माण होते. पंचम स्थान म्हणजे काय? आपली बुद्धी, आपली क्रिएटिव्हिटी, आपली स्वतःची कल्पनाशक्ती, प्रेम, संतती, तुमच्यातली कला, त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला सट्टा, लॉटरी, जुगार, हे सुद्धा बघितलं जातं. त्यामुळे जे कोणी मीन राशीत जातं, क्रिएटिव्ह कामामध्ये आहेत, क्रिएटिव्ह फील्डमध्ये त्यांना तिथे यश मिळेल. जे प्रेमी आहेत त्यांना प्रेम संबंध सुधारतील. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा, शिक्षणात मात्र तुम्हाला थोडासा फोकस ठेवावा लागेल. संततीच्या बाबतीत यश मिळेल, मात्र संततीकडे तुम्हाला विशेष करून लक्ष द्यावे लागेल. लाभ म्हणाल तर ज्या विद्यार्थी आहेत मीन राशीचे त्यांना अभ्यासामध्ये प्रगती होईल. प्रेम संबंधामध्ये, संततीच्या बाबतीत काही बाबतीत यश मिळेल तुम्हाला. मीन राशीच्या लोकांसाठी हे गोचर प्रमाण तसं सकारात्मक आहे. प्रेम संबंधांमध्ये किंवा एकूणातच तुमच्या संबंधांमध्ये गोडवा येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. फक्त अभ्यासामध्ये तुम्हाला क्लॅरिटी ठेवणं आणि फोकस्ड राहणं हे महत्वाचं आहे. तुमच्या सर्जनशीलतेमध्ये, कल्पनाशक्तीमध्ये किंवा तुमच्या कलात्मकतेमध्ये वाढ होईल. आर्थिक स्थिती एकूणात चांगली राहील. सारांश हे होते 12 राशीच्या जातकांना, लोकांना मिळणारं फळ. सारांश म्हणाल ना तर बुध जेव्हा कर्क राशीत येतो तेव्हा भावना आणि विचार यांचा संगम बनवतो आणि मुख्य म्हणजे भावना विचार यांचं कम्युनिकेशन प्रॉपर होतं. म्हणजे जी भावना आहे, जे विचार आहेत तेच तुमच्या बोलण्यातनं, वागण्यातनं प्रतीत होतात किंवा कम्युनिकेट होतात. हा सगळ्यात मोठा फायदा
बुध महाराजांचं कर्क राशीतलं हे जे गोचरप्रमाणे ते होणार आहे. सर्व राशींसाठीच घरगुती व्यावहारिक योजना, कागदपत्र, करिअर संबंधित चर्चा ज्या काही असतील ते यशस्वी होतील. विशेष करून कर्क, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि मीन या राशींसाठी हा काळ लाभदायक ठरतोय. प्रत्येक राशीच्या जातकांनी वरती ज्या काही काळजी घ्यायला सांगितल्या त्या, जे काही परिणाम, फळ सांगितलेत ते आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्यावे. कारण निर्णयाचा, बुद्धिमत्तेचा, गणिताचा, संवादाचा कारकच बुध मार्गी होतोय आणि तो तुम्हाला आता सर्वांना एक प्रकारच्या मदतगार ठरणार आहे. तर मित्रांनो, हे होतं बुध महाराजांचं कर्क राशीतलं मार्गी होऊन होणारं गोचर भ्रमण आणि त्याचा सर्व 12च्या 12 राशींना काय फळ मिळेल, काय परिणाम होईल, काय लाभ पदरात पडतील, काय करायला पाहिजे, काय काय करायला नाही पाहिजे, ह्याचा आढावा घेणारा मी हा छोटासा व्हिडिओ बनवला. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.